तर मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं पुन्हा एकदा आपल्या कोकणी वारिक या यूट्यूब चॅनलवरती. संध्याकाळचे 4 वाजले आहेत मंडळी आणि आपण चाललो आता गिरे कॅन्टीनमध्ये आपल्या. आज गोपाळगाव मंडळी आणि काल गोकुळाष्टमी होती तर आपण भजनाष्टमी गेला होता आपल्या विजिद्रुगमध्ये. तर मंडळी तिकडची लाईव्ह आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेली आहे, तर जाऊन नक्की बघा भजनाची नेहा. तर आपण आत्ता चाललो गिरे कॅन्टीनवरती आहो. दहीहंडी करायला बहुतेक सुरुवात होईल लवकर, मी लेटच चालले जरा. तर म्हणजे आज गोविंदा पथक गेला तिरलोड गावचा, सलामी वाटतं दिला नाही. आता थोडा वेळ ढोल पथक वाजवतं, त्यानंतर मंडळी आता डायरेक्ट हंडी फोडते आपली गिरे कॅन्टीनवरची. तर तिकडे जाऊया न उशीर करता. खाल्यानंतर म्हणजे आपण पडेलमध्ये जाणार आहोत. बघूया पडेलमध्ये अजून फोडला नाही असत, कारण तिरलोडवाले इकडे येले, त्यामुळे बहुतेक तिरलोडवाले इकडे फोडून आपल्या पडेलमध्ये जातील, त्यामुळे उशीरच होईल त्यांना जाऊपर्यंत. तर आता आपण गिरे कॅन्टीनवर जाऊया पहिले, बघूया आजची आपली गिरे कॅन्टीनवरची दहीहंडी. आता गिरे कॅन्टीनवर इलं आहे, आत्ता ढोलपथक वाजवतं, त्यानंतर वाटतं डायरेक्ट आता दहीहंडी फोडतील आपली तिरलोड गावचे. बाकी आपले मंडळी इकडे कोण नाही दहीहंडीवाले बहुतेक आपल्या गिरियामध्ये, म्हणजे हंडी फोडण्यासाठी असे. पारितोषिक आहे रोख रुपये 11,111 रुपये. मंडळी ऐकला असाल, आपल्या गिर्यातली हंडी फोडू 11,111 रुपये आपले पारितोषिक. मंडळी 4:30 वाजलेत आणि पावसाक सुरुवात झालेली आता. थोडं बारीक बारीक लागता, बहुतेक येणारा मोठो कारण काळोख केलेलो दिसता. असा हा दहीहंडीचा उत्सव आपल्या हिंदू संस्कृतीचा मानाचा उत्सव, मानाचा सण. मंडळी जोराचा पाऊस इल्यामुळे थोडं आपलं दहीहंडीचा कार्यक्रम थांबलेलो थोड्या वेळात पाऊस थोडं कमी झालं तर वाटतं दहीहंडीचं थर रचतील आता. तर मंडळी थोडं पाऊस कमी इलेलो, बारीक बारीक आता सुरू आहे, पण त्याच पावसात आता मजा मंडळी दहीहंडी फोडण्याची. आपला बाल शिवाजी पथक आपला तिरलोडचा तर त्या मैदानात उतरलेला आहे हंडी फोडण्यासाठी मंडळी. तर मंडळी आदरणीय संजयजी बोंबडी आणि सहकारी मित्र मंडळ यांच्या वतीनेही आपली हंडी गिरे कॅन्टीनवरती भरण्यात येलेली आहे. आणि मंडळी आपल्या गिरे गावातील ग्रामस्थ मंडळी आणि तिरलोड गावातील गोविंदा पथक यांच्यामुळे आपलं आजचं सोहळं आनंदात पार पाडण्यात येता. बरीच अशी गर्दी मंडळी आपली गिरे गावातील ग्रामस्थांनी केलेली आपली हंडी बघण्यासाठी या गिरे कॅन्टीनवरची. म्हटलं बाल शिवाजी तिरलोट याने आपलं आता दहीहंडीचं थर रचूक घेतला नाही. बघूया किती थराची हंडी होता आपली आज गिरे कॅन्टीनवरती.
दहीहंडी उत्सव 2025 सन्माननीय संजय बोंबडे साहेब आणि मित्रमंडळ यांच्या वतीनं आयोजित दहीहंडी उत्सव 2025 पारितोषिक रुपये 11,111 रुपये आणि या दहीहंडीचा समारोप सुरू आहे. बाल शिवाजी गोविंद यांनी आपले हात लावले आहे आणि दहीहंडीचा जवळपास होण्याचा सुरू आहे. गोविंदा जोरदार तयारीचे आहे आणि दहीहंडी आहे. आणि या सगळ्यांचं बोललेलं आहे आणि सर्व देवींचा आलेला आहे. सर्व देवींचा आलेला आहे. अगदी सुरक्षितरित्या हे दहीहंडी ठेवले गेलेले आहे आणि A few moments later. तर म्हणजे संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि पावसाक सुरुवात झाली आहे आणि 4:30 वाजता पावसाक सुरुवात झाली होती बहुतेक. दहीहंडी फोडूच्या अगोदर सलामी दिला आणि त्यानंतर म्हणजे पाऊस सुरू झालो. तर आता तिकडचे आपली दहीहंडी बाल शिवाजी तिरुलोटमधले होते तर त्यांनी दहीहंडी फोडलेली आपले गिरे कॅन्टीनवरचे. प्राईज मंडळी आपल्या 11,111 होता. तर आपण जाणार पडेलमध्ये 5:15 वाजत दिले आहेत. पावसाने सुरू आपण पडे आता पाऊस थोडं सुरू झालेलो पाऊस लागताचा त्या पावसातच मजा आपली मंडळी दहीहंडीची. तर गाडी घेऊन जाता येतं पडेलमध्ये बघूया. हेच आपले जाणारच बाल शिवाजी मंडळी आपले हा तिरलोटमधले तर तेच तिकडे दहीहंडी फोडूसाठी जाणार तिकडे पण. तर आपली गिरेगावामध्ये फोडला नाही पहिली आणि आता पडेलमध्ये फोडू गेले असतील. 5 मिनिटात झाली आहेत. आपण पण जाऊया. थोडं पाऊस कमी झालो आता. घरी इले मंडळी गाडी नेऊसाठी आहे जरा. तर मंडळी निघूया आता पडेलामध्ये जाऊ मंडळीकडनं. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करूया. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करूया. या जोडगोळीने हा योग जुळवून आणलेला आहे. जोरदार टाळ्या वाजूया. त्याचबरोबर घागर उतर